हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी टॉप 15 प्लस एमसीक्यूज क्वेश्चन आपण अभ्यास करणार आहोत. या एमसीक्यूज क्वेश्चन माध्यमातून आपलं सीडीपी, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी कंप्लीट सिलेबस आपलं रिवाइज होणार आहे. 100% हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी मदत करेल. सोबतच महा-टी-ई-टी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आहे, नोट्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे, नोट्स आहे, एमसीक्यूज, मॉक टेस्ट आहे. कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करू शकता. महा-टी-ई-टीचा फक्त एकच पेपर जर आपण टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस 2000 रुपये आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या सेशनला. क्वेश्चन आहे, डिस्लेक्सिया हा एक प्रकारचा आहे. ए मानसिक विकार, बी लर्निंग डिसॅबिलिटी, सी आहे दोन्ही अ आणि ब, आणि डी आहे वरील पैकी नाही. आता बघा, हा डिस्लेक्सिया जे आपल्याला दिसून येतं हे एक प्रकारची डिसॅबिलिटी आहे. ठीक आहे, हे डिसॅबिलिटी म्हणजे कोणती, तर लर्निंग डिसॅबिलिटी. म्हणजे हा प्रश्न बघा, या पूर्वी सुद्धा आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेलं दिसून येतं, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होतं डिस्लेक्सिया काय आहे म्हणून. ठीक आहे, सो हे लर्निंग डिसॅबिलिटी आहे, ज्याला डिस्लेक्सिया असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सर्जनशीलतेशी संबंधित आहे. आता बघा, हे आपल्याला प्रश्न क्रिएटिव्हिटीशी विचारलेला आहे. कशाशी रिलेटेड आहे, क्रिएटिव्हिटी. सो ए ऑप्शन आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बघा, ऑप्शन ए भावनिक विचार आहे, बी आहे अहंकारी विचार, सी आहे भिन्न विचार, आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. ठीक आहे, सो क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता काय आहे, तर आपल्याला दिसून येतं की भिन्न विचार. ठीक आहे, मला सांगा, आपल्या सगळ्यांची विचारशैली म्हणा, कपडे घालण्याची पद्धत म्हणा, ठीक आहे, आपल्या सगळ्यांचे चेहरे हे वेगळे आहे. प्रत्येक व्यक्ती हा एकच विषय एखाद्या व्यक्तीला आवडत नाही, किंवा आपण सगळ्यांना एकच विषय आवडत नाही. सगळ्यांना भिन्न भिन्न असं आपल्याला सब्जेक्ट आवडत असतं. आपला इंटरेस्ट जो आहे प्रत्येक व्यक्तीचा हा दुसऱ्यापासून भिन्न असतो, है ना. सो सर्जनशीलता हे प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न आपल्याला दिसून येतं, म्हणजे भिन्न भिन्न विचारातून ते उत्पन्न होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं सी आहे. क्वेश्चन आहे, आता विकास प्रक्रिया पुढे जाते कशा पद्धतीने, सामान्यांपासून विशिष्टपर्यंत, स्पेसिफिक पासून ते जनरल पर्यंत जातं. डेव्हलपमेंट, आता डेव्हलपमेंट आपण बघतो, आपलं विकास, ग्रोथ, कारण बालपणीचे आपण आहे ना, आणि लहानपणी 5 वर्षाचे असताना आपण, आणि आता 25 वर्ष झाल्यानंतर आपण, आपला विकास झालेला आहे. बोलण्यापासून सगळ्याच गोष्टींचा आपला विकास झालेला आहे. तर हे सामान्यांपासून विशिष्टपर्यंत झालेला आहे, विशिष्टांपासून सामान्यपर्यंत झालेला आहे. ऑप्शन बी आहे सोप्यापासून सोप्यापर्यंत, सिंपल टू इझी पर्यंत झालेला आहे. सी आहे जनरल टू स्पेसिफिक, सामान्यपासून विशिष्टापर्यंत आपला विकास झालेला आहे, की ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. सो आपला विकास जो आहे सामान्यापासून विशिष्ट पर्यंत झालेला आहे, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक आपल्याला सी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे. सो सामाजिकरण हे समाजात घडत असतं. ठीक आहे, समाजीकरण ही अशी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्यावर विविध प्रकारचे मूल्य आपण आत्मसात करीत असतो. सो हे सामाजीकरण मध्ये प्रायमरी कोण आहे फॅक्टर. ए कुटुंब, बी आहे राजकीय पक्ष, सी आनुवंशिकता, आणि डी वरीलपैकी काहीही नाही. सो ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही स्किप होतं. आनुवंशिकता हे सामाजिकरणाशी संबंधित नाही. ठीक आहे, राजकीय पक्षही नाही, तर कुटुंब हे सामाजिकरणात प्रायमरी फॅक्टर आहे. ओके, फॅमिली ज्याला आपण म्हणतो. सेकंडरी जर आपल्याला फॅक्टर विचारण्यात आलं तर स्कूल हा सामाजिकरणाचा द्वितीयक आपल्याला घटक दिसून येतो. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. खालीलपैकी कोणता मुलांचं शारीरिक वाढीस सूचित करतात. तर मला सांगा, एक बालकाचा, समजा हा चाइल्ड आहे, आणि हा चाइल्डची
जे फिजिकल ग्रोथ आहे ते आपल्याला काय इंडिकेट करतं? ए नेगेटिव्ह आपल्याला इंडिकेशन देतं, बी हे मात्रात्मक क्वांटिटेटिव्ह, सी आहे गुणात्मक म्हणजे गुणवैशिष्ट्य दर्शवणारी, की हे पॉझिटिव्ह आपल्याला सांगत असतं. आता एक चाइल्डचं जर आपण फिजिकल ग्रोथ बघितली, सो फिजिकल ग्रोथ हे काय आहे? मात्रात्मक आपल्याला दिसून येतं. काय आहे? मात्रात्मक आहे. आता हे मात्रात्मक कशा पद्धतीने असेल आणि मात्रात्मक म्हणजे काय? सो मात्रात्मक म्हणजे जे अंकांद्वारे, संख्यांद्वारे आपण मापू शकतो त्याला मात्रात्मक म्हणतो. आणि फिजिकल समजा लहानपणी 5 वर्षाचं असताना आपण एवढे आपली हाईट होती आणि आता 10 वर्षाची असताना आपली हाईट काय झाली? इतकी झाली. सो हे काय आहे? हे संख्यांमध्ये म्हणजे अगोदर आपण 2 फूटचे होतो, आता आपण 4 फूटचे आहो, असं आपण मापू शकत आहोत. संख्या इथे आपण वापरत आहोत. याचा अर्थ हे काय आहे? शारीरिक ग्रोथ हे मात्रात्मक आपल्याला दिसून येतं. त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळलेलो आहोत. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ए वाढ ही जैविक प्रक्रिया आहे, ही बायोलॉजिकल असतं का ग्रोथ? बी ऑप्शन आहे विकास ही संख्यात्मक प्रक्रिया आहे. सी आहे शिक्षण ही धैर्य केंद्रित प्रक्रिया आहे, म्हणजे एज्युकेशन याचं स्पेसिफिक गोल असतं. आणि डी आहे शिक्षण ही वर्तणुकीच्या बदलाची प्रक्रिया आहे. आता बघा, एज्युकेशनच्या माध्यमातून आपण काय करीत असतो? एखाद्या बालकाचा जो वर्तन आहे, बिहेवियर आहे, त्यामध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येतं. त्यामुळे हा आहे योग्य उत्तर आहे, कारण लर्निंग किंवा एज्युकेशन प्रोसेसच्या माध्यमातून आपण काय बघतो? एका बालकाचं ग्रोथ म्हणा किंवा बदल, ज्याला आपण म्हणतो बदल झालेला आपल्याला दिसून येतं. एज्युकेशन आपण घेतो, शिक्षण आपण घेतो, तर शिक्षण एका स्पेसिफिक गोलला पूर्ण करण्यासाठी आपण घेत असतो. त्यामुळे आपल्याला हाही योग्य दिसून येईल. ग्रोथ ही बायोलॉजिकल सुद्धा आपल्याला प्रोसेस दिसून येतं, पण ग्रोथ हे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आहे. तर इथे लक्षात घ्या, ग्रोथ जी आहे फक्त संख्यात्मकच नाही तर मात्रात्मक सुद्धा आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येतं, की विकास ही संख्यात्मक आणि मात्रात्मक प्रक्रिया आहे. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ही आपल्याला प्रोसेस दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 ते 6 वर्षांच्या टप्प्याला काय म्हणतात? आता आपण बालकांचं विकासाचे टप्पे बघतो. एक चाइल्ड जे आहे त्याचं विकासाच्या टप्प्यात, त्यामध्ये 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत काय म्हणूया? कोणती अवस्था म्हणूया याला? पूर्व याला बालपण म्हणूया, प्री चाइल्डहुड याला म्हणूया, बाल्यावस्था म्हणूया, इन्फॅन्सी. ऑप्शन सी लेटर चाइल्डहुड. आणि डी आहे पूर्व किशोरण अवस्था, किशोरावस्था. ओके. सो बघा, 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत जो बालकाचा आपण टप्पा बघतो, विकासाचे टप्पे जेव्हा आपण अभ्यास करीत असतो, ज्यामध्ये इन्फॅन्सी आहे, चाइल्डहुड आहे, अर्ली चाइल्डहुड, लेटर चाइल्डहुड आहे ना, हे सगळं आपण अभ्यास करतो. तर 2 ते 6 चा जो टप्पा आहे त्याला पूर्व बालपण असं म्हणतात. ओके. सो हा प्रश्न सुद्धा आपल्या एक्झामिनेशनला खूप इम्पॉर्टंट आहे. सो फ्राइड महोदय यांनी यांच्याकडून विकासाच्या टप्प्याची कल्पना घेतलेली आहे. तर ती कल्पना कशा पद्धतीने घेतली? हे जीवशास्त्र आहे, बी समाजशास्त्रातून घेतलेली आहे विकास ही, सी मानसशास्त्रातून की भौतिक शास्त्रातून. आता विकासाच्या टप्प्याची कल्पना फ्राइड कडून आपली घेतली तर हे जीवशास्त्रातून घेतलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे विकासाला सुरुवात होत असतं, डेव्हलपमेंट बिगन होत असतं कधीपासून? बाल्यावस्थेपासून. ए आहे बाल्यावस्था, बी आहे बालपूर्व अवस्था, प्री चाइल्डहुड स्टेज, सी आहे बाल पणोत्तर अवस्था, पोस्ट चाइल्डहुड स्टेज पासून, की डी जन्मपूर्व अवस्था. आता बघा, विकास जे आहे, डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या आईच्या गर्भापासूनच सुरू होत असतं है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपला जन्म होण्यापूर्वीपासूनच आपलं जे डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ जे आहे त्याला सुरुवात होऊन जातं. त्यामुळे योग्य उत्तर इथे जन्मपूर्व अवस्थापासूनच आपलं डेव्हलपमेंट आपल्या होताना दिसून येतं. यानंतरचा क्वेश्चन आहे गार्डनर यांनी 7 बुद्धिमत्तेची पसंती सांगितलेली आहे. आता गार्डनर जे आहे यांनी 7 इंटेलिजन्सचे स्टेज सांगितलेले आहे. त्यापैकी हा वरीलपैकी कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे. ए स्थानिक बुद्धिमत्ता, बी आहे भावनात्मक बुद्धिमत्ता, सी आहे परस्पर म्हणजे इंटरपर्सनल बुद्धिमत्ता आणि डी आहे भाषिक बुद्धिमत्ता.
ओके. सो इथे गार्डनर महोदय जे आहे त्यांनी 7 आपल्याला स्टेज किंवा 7 आपल्याला इंटेलिजन्स बुद्धिमत्ताविषयी सांगितलेलं आहे, ज्यापैकी भावनात्मक बुद्धिमत्ता हा प्रकार नाही. स्थानीय बुद्धिमत्ता सांगितलेला आहे, पारस्परिक बुद्धिमत्ता सांगितलेली आहे, भाषिक बुद्धिमत्ता सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे एलेक्सिया इज म्हणजे सिया जी आहे ते काय आहे, ठीक आहे, कोणत्या प्रकारची ही ॲबिलिटी आहे, लर्निंग आहे, रिटन संबंधित आहे किंवा हे ऐकण्या संबंधित, हे कोणती आहे? तर यासाठी 4 ऑप्शन आहे. 100% अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न असतं. ए आहे वाचन असमर्थता, बी आहे लिहिण्यास असमर्थता, सी आहे शिकण्याचे अपंगत्व आणि ऑप्शन 4 आहे ऐकण्यास असमर्थता. ठीक आहे. ॲलेक्सिया जे आहे ते वाचन असमर्थता याच्याशी संबंधित आपल्याला डिसॅबिलिटी दिसून येतं, त्यामुळे आपण ऑप्शन ए सोबत जाऊया. मुलांचा विकास होतो कुठून म्हणजे डेव्हलपमेंट सुरू होतं? ऑप्शन ए डोक्यापासून पायापर्यंत बाळाचा डेव्हलपमेंट होतं. ऑप्शन बी आहे पायापासून डोक्यापर्यंत होणार, म्हणजे खालून वर होणार. सी आहे दोन्ही बाजूंनी म्हणजे डोक्यापासूनही आणि पायापासूनही, आणि ऑप्शन डी आहे यापैकी काहीही नाही. सो जर आपण चाइल्ड विषयी बोलत आहोत तर चाइल्डचा जो डेव्हलपमेंट आहे तो डोक्यापासून पायापर्यंत होताना आपल्याला दिसून येतो. सो त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक ए योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं भारतात बाल विकासाची सुरुवात कधी झाली? ए 1930 1930, बी आहे 1887, सी आहे 1879 आणि डी आहे 1590. सो बाल विकासाची सुरुवात 1930 पासून भारतात झालेली आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे जीन प्याजे यांचं संज्ञानात्मक विकासाचं थेअरी आहे, तर यांनी संज्ञानात्मक विकासाच्या थेअरीचे किती टप्पे सांगितले आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2 आणि ऑप्शन डी आहे 5. तो जीन प्याजे यांनी कॉग्निटिव्ह थेअरी जी आहे त्याचे 4 टप्पे सांगितलेले आहे, त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे नैतिक तर्कशास्त्राचा सिद्धांत कोणी सांगितलेला आहे? ठीक आहे. मॉरल थेअरी जी आहे, मॉरल डेव्हलपमेंट थेअरी कोणी दिलेली आहे? ए कोलबर्गने, बी एलेक्सननी, सी आहे फ्राइड आणि डी आहे पावलव. सो नैतिक जो डेव्हलपमेंटचा विकास आहे कोलबर्ग यांनी सांगितलेला आहे. सो आपण बघतो की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि विचारले गेलेले सुद्धा हे प्रश्न आपल्याला दिसून येतात. क्वेश्चन आहे विकास म्हणजे ग्रोथ इज ए गुणात्मक बदल, बी आहे परिमाणात्मक बदल, सी आहे दोनही अ आणि ब, डी आहे वरीलपैकी काहीही नाही. सो इथे आपल्याला डेव्हलपमेंट विषयी विचारलेला आहे. विकास काय आहे? तर विकास बघा डेव्हलपमेंट जे आहे हे आपलं होतच आहे. इव्हन जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं काय आहे डेव्हलपमेंट होत असतं. तर त्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह पण बघतो आणि क्वांटिटेटिव्ह पण बघतो. त्यामुळे विकास ही जी आहे गुणात्मक आणि परिमाणात्मक आपल्याला बदल दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर इथे आहे. नेक्स्ट जाऊया. पियाजे एक होता. ए स्वित्झर्लंड मानसशास्त्रज्ञ, बी आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, सी आहे आफ्रिकन मानसशास्त्रज्ञ, डी वरीलपैकी काहीही नाही. जीन पियाजे यांचं थेअरी आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत यांनी दिला आहे आणि हे मानसशास्त्रज्ञ आहे स्वित्झर्लंडचे रहिवासी. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला एखाद्या विशिष्ट क्रिया करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमतेचं जर मूल्यांकन करायचं आहे तर ही क्षमता मूल्यांकन करण्यासाठी जी चाचणी होती ती म्हणजे काय? यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, बी अध्यापन टेस्ट, सी उपलब्धी टेस्ट आणि डी वरीलपैकी काहीही नाही. सो एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला ॲबिलिटी बघायचं आहे, एखाद्या व्यक्तीचं क्षमतांचं मूल्यांकन जर करायचं आहे तर आपण काय करू त्यांचं ॲप्टिट्यूड टेस्ट करणार आहोत. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे? ए डब्ल्यू.जी. कोल्हर, ऑप्शन बी आहे बी एफ स्किनर, सी आहे जीन पियाजे आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो इथे लक्षात घ्या कॉग्निटिव्ह थेअरी जी आहे
याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. आणि कॉग्निटिव्ह थेअरी 100% येणारे जे आपले एक्झामिनेशन आहे, या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला यावर आधारित प्रश्न जे आहे ते दिसून येणार आहे. सो हे इम्पॉर्टंट असं एक टॉपिक समजा. कॉग्निटिव्ह क्षेत्र म्हणजे काय? तर आपण कॉग्निटिव्ह म्हणजे मस्तिष्क. ओके. सो यामध्ये आपलं हेड, माइंड आणि जे आपण विचार करतो म्हणजे थिंकिंग जे आहे याचा विचार, याचा विकास आहे. ठीक आहे. सो कॉग्निटिव्ह थेअरी कोणी दिलेली आहे? तर जीन पियाजी यांनी दिलेली आहे. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर इथे दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थार्डोन यांनी प्राथमिक मानसिक क्षमता ओळखल्या. ठीक आहे. सो थर्नोट्स यांच्या मानसिक क्षमतांविषयी हा प्रश्न आहे की त्यांनी किती मेंटल ॲबिलिटीज सांगितलेली आहे, किती आयडेंटिफाय करून त्यांनी मेंटल ॲबिलिटीज विषयी सांगितलेलं आहे. 7 अवस्थांविषयी. बी आहे 5, सी आहे 3 आणि डी आहे यापैकी काहीही नाही. ठीक आहे. सो जेव्हा आपण चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास करीत असतो, या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला विविध जे मानसशास्त्रज्ञ आहे, या मानसशास्त्रज्ञांचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा दिसून येतं. ठीक आहे. सो यामध्ये आपण बघतो थर थर्नोस्ट. ठीक आहे. सो थर्नोस्ट यांनी जो थेअरी आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे किती स्टेजेस आहेत, तर 7 स्टेजेस मध्ये यांनी आपली थेअरी जी आहे ते मेन्शन केलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे. बुद्धिमत्तेचे त्रिमितीय मॉडेल. आता बघा, हा मॉडेल जो आहे त्रिमितीय मॉडेल जो आहे तो कोणी दिलेला आहे? ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न आहे हा. ए कॅटेल, बी आहे थर्स्टोन, सी आहे किलफोर्ड आणि डी आहे यापैकी कोणीही नाही. आता बघा, बुद्धिमापन याविषयी आपण बघतो आणि बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल, हा त्रिमितीय मॉडेल कोणी दिलेला आहे? सो हे किलफोर्ड महोदय यांनी आपल्याला बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल जो आहे ते दिलेलं दिसून येतं. आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया, मुलांमध्ये चांगली सवय निर्माण होऊ शकते. कशा प्रकारे आपण गुड हॅबिट्स चिल्ड्रन्सला लावू शकतो, यावर आधारित हा प्रश्न आहे. ए, कंडिशनिंग प्रक्रिया लागू करणे, बी आहे कठोर त्यांना शिक्षा देणे, सी आहे औपचारिक नोटीस देणे आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं की जर आपण बालकांना, चिल्ड्रनला गुड हॅबिट जर लावत आहोत, सो या ठिकाणी डी अल्टिमेटली कट होतं. आता बघा, औपचारिक नोटीस त्यांना कसं आपण देणार, त्यामुळे हाही कट होतो. आता जेवढं आपण त्यांना पनिशमेंट जास्त देणार आहोत, तेवढं बालक जो आहे तो आपलं समजून घेणार नाही. त्यामुळे आपण याला सुद्धा कट करून कंडिशनिंग प्रक्रिया जी आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांना त्या गुड हॅबिट्स बद्दल त्यांचं काय फायदा आहे ते जर आपण सांगायला लागलो, सो नक्कीच त्यांना त्या हॅबिट्स जे आहे ते लागणार. ओके. सो ए. नेक्स्ट आहे, मुलांमध्ये आई वडिलांची अति रक्षणशीलता येते. आता बघा, ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस आपण बघतो आहे ना, गरजेपेक्षा जास्त पॅरेंट्स आपल्या पोरांची काय करतात, काळजी घेतात. सो यामुळे बालकांवर काय परिणाम होतो, असा हा प्रश्न आहे. सो अशा वेळी जेव्हा वेगळा शब्द आपल्याला दिसून येतं, ठीक आहे, क्वेश्चन मध्ये, सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे CDP मध्ये एकतर आपल्याला आपले जे समज स्तर ज्याला म्हणतो आपण, आकलन जे आहे यावर भर दिलेला आहे. सेकंडली, मानसशास्त्रज्ञ यांच्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि इथे जो प्रश्न आहे हे थोडा आपण विचार करून आन्सर देऊ शकतो. ओके. सो आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह असलो आपल्या चिल्ड्रन्स बद्दल, तर त्यामुळे त्यांच्यात खूप प्रामाणिकता निर्माण होणार आहे. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती डेव्हलप होईल, की त्यांचा आत्मविश्वासाचा अभाव त्यामध्ये असेल, की वरीलपैकी काहीही नाही. आता बघा, एका बालकाला जर आपण रिअल लाईफ कंडिशन सिच्युएशन जे आहे ते म्हणजे त्यांनी फेसच जर नाही केली आहे आणि अशा वेळी जो अशा वातावरणात तो निघत आहे आणि त्याला त्या गोष्टींचा सामना करायचा आहे, तर तो सामना करू शकणार नाही आहे ना. त्यामुळे पॅरेंट्सने सुद्धा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपल्या बालकांविषयी होऊ नये. याचा दुष्परिणाम असा होतो की बालकामध्ये जो आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासाची कमतरता
भासायला लागते. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना नाकारतात, शिक्षा देतात, चिडतात. ठीक आहे. सो अशा वेळी म्हणजे आपल्यावर जर समजा फॉर एक्झाम्पल एका क्लासमध्ये विद्यार्थी बसून आहे आणि अशा वेळी शिक्षक त्यांना खूप रागवत आहे. सो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल, त्यांच्या प्रवृत्तीवर काय परिणाम होईल, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. मानसिक मंदता येणार, न्यूनगंड गुंतागुंतीची, सी आहे ऑटिझम आणि डी आहे वरीलपैकी काहीच नाही. सो लक्षात घ्या, त्यांच्यावर मेंटल स्ट्रेस वाढणार. जर खूप जास्त तणाव ज्याला आपण म्हणतो ना, मानसिक तणाव ज्याला म्हणतो, हा मानसिक तणाव जो आहे विद्यार्थ्यांवर आपल्याला दिसून येणार है ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धिमत्ता आपण बघतो. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत, जसं मी तुम्हाला त्रिमितीय सिद्धांत कोणी दिले याविषयी प्रश्न दिलेला आहे. सेम बुद्धिमत्ते संबंधित द्विघटक सिद्धांतांचं समर्थन कोणी केलेले आहे. ठीक आहे. सो ऑप्शन बघा, आपल्याला यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे गिलफोर्ड, बी आहे गॅल्टन, सी आहे स्पियरमॅन आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. ओके. सो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत ज्यांनी दिला ते म्हणजे स्पियरमॅन आहे. कोणतं? स्पियरमॅन यांनी बुद्धिमत्तेचा द्विकारक सिद्धांत जो आहे तो दिलेला आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आपल्याला काही हॅबिट्स असतात पण त्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष देत नाही, पण या प्रश्नांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. ठीक आहे. समजा एखादं बाळ नख चावत आहे, कंटिन्युअसली तो अंगठा असं चुसत आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, तर अशा परिस्थितीला आपण CTP मध्ये काय म्हणणार? ओके, ही सिच्युएशन दिलेली आहे आपल्याला आणि या सिच्युएशन वरून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादी बालक जो आहे तो नख असं खात आहे क्लासमध्ये बसून. सो ऑप्शन 4 आपल्याला इथे दिलेला आहे. ऑप्शन ए आहे याला चिंता म्हणायचं, ऑप्शन बी नैराश्य म्हणायचं, ऑप्शन सी स्पर्धात्मक परिस्थिती याला म्हणायची, की ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. सो एखादा बालक जेव्हा नख चावतो, ठीक आहे, त्याचा अर्थ त्याला चिंता आहे एखाद्या गोष्टी संबंधित किंवा जे काही पर्टिक्युलर इन्सिडेंट होत आहे त्या संबंधित. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्ल्स रोजर्सच्या सिद्धांतात व्यक्तिमत्वांची मुख्य रचना, म्हणजे कार्ल्स रोजर्स यांनी एक सिद्धांत दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी सांगितलेला आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. ए अहंकार, बी आहे स्पियर इगो, सी आहे स्व आणि वरीलपैकी काहीही नाही. सो कार्ल्स रोजर्स यांनी व्यक्तिमत्वाविषयी म्हटलं आहे की स्व हे खूप महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षकाची भूमिका असावी, कशी असावी? ॲज अ शिक्षक आपण कशा प्रकारची भूमिका ठेवणार? ए लोकशाहीवादी नेता, बी दिग्दर्शक, सी हुकुमशहा, की डी वरीलपैकी काहीही नाही. सो आपण जे आहे लोकशाही नेता याप्रमाणे वर्गात वागणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, मानसिक अपंगत्वाची समस्या जोडली गेली आहे कशाशी? ए स्मरण शक्तीशी, बी आहे लक्षण देण्याशी, सी आहे बुद्धिमत्तेशी, की डी यापैकी नाही. मानसिक अपंगता याला काय म्हणू? मानसिक अपंगता ही कशाची आहे? बुद्धिमत्तेशी संबंधित समस्या आहे. ओके, असा प्रश्नही आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांच्या सर्जनशील क्षमतांचा विकास याद्वारे केला जाऊ शकतो. ए शिक्षणातून, बी स्पर्धात्मक भावनातून, सी आहे योग्य प्रशिक्षणातून आणि डी वरीलपैकी काहीही नाही. सो क्रिएटिव्ह ॲबिलिटी जर विद्यार्थ्यांची वाढवायची आहे तर त्यासाठी त्यांना प्रॉपर ट्रेनिंग किंवा गायडन्स आपल्याला द्यावं लागेल, जेणेकरून त्यांच्यामध्ये हे क्षमता जी आहे ती वाढणार. प्रश्न आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत आणि प्रश्न बघा, जीन पियाजे यांचे विषय आहे. जीन पियाजे यांचा सिद्धांत मूल प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकते? आता बघा, जीन पियाजे यांचं संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे आणि हा पर्टिक्युलर प्रश्न जो आहे विचारत आहे की एक बाळ जो आहे प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकतो? यामध्ये 4 ऑप्शन आहे. ए बौद्धिक विकासाची अवस्था, बी आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, सी आहे मूर्त क्रियाकाल अवस्था आणि फोर्थ आहे शब्दपूर्व अवस्था.
सो यामध्ये जीन पियाजे यांचं थेअरीचं नाव जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलेलं, तर जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी असं म्हणतात. आणि यामध्ये जेव्हा एखादी बाल कृती करायला शिकतो, तो म्हणजे मूर्त क्रिया काल असतो, ज्यामध्ये बालक जो आहे लॉजिक लावायला शिकत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला, सो हे एक डिसिजन मेकिंग वर आधारित प्रश्न आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे की किशोर अवस्थेमध्ये मूल जी आहे टोळ्या म्हणजे मित्रांसोबत टवाळीपणा किंवा टोळ्या करतो आणि एक टोळी करून म्हणजे ग्रुप करून राहत असतो. तर अशा वेळी शिक्षक ॲज अ शिक्षक तुम्ही काय करणार? ए, विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करणार, म्हणजे त्यांना प्रोत्साहित देणार. ओके. ऑप्शन बी आहे वर्गांच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर तुम्ही टाकणार. सी आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने तुम्ही बघणार. फोर्थ आहे टोळी करून विध्वंसक कार्य करणाऱ्यांना उपयुक्त उद्युक्त होणार नाही हे बघावे. सो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काय करायचं आहे आपल्याला. किशोरवयीन बाळ आहे ते काय करत आहे, ग्रुप करून एक प्रकारे राहत आहे. ठीक आहे. सो अशा वेळी त्यांच्यावर आपण काय करूया, विद्यार्थ्यांवर आपण केलेले तक्रारीकडे गांभीर्याने आपल्याला पाहायला हवं, जेणेकरून आपण त्यातून काही ऍक्शन घेऊ शकू. नेक्स्ट प्रश्न आहे व्यक्तिविकास आणि अनुवंश या संबंधित हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. आणि व्यक्तिविकास अनुवंश यापैकी कोणतं असत्य आहे, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन मधून कोणतं अयोग्य आहे, असत्य आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन ए आहे सांस्कृतिक परिस्थितींचा बालकांच्या विकासांवर परिणाम होतो. बी आहे विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवांशिकतेकडून होते. सी आहे सर्वसाधारण बालकांचा रंगरूप उंची या बाबी अनुवांशिकतेने प्राप्त होतात. आणि आपल्याला समोरचं दिसून येतं ऑप्शन 4 विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. सो व्यक्ती विकास आणि अनुवंश यासाठी विकासाचं वळण आणि दिशा देण्याचं काम अनुवंश करते हा असत्य आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. मानसिक वय जे आहे, ठीक आहे. सो मानसिक वय याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. मानसिक वय याविषयी कोणते विधान योग्य आहे? ए, शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तींचा मानसिक विकास होतो असं नाही, म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट यासोबत मेंटल आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते होत नाही. ठीक आहे, किंवा सायकोलॉजिकल होत नाही असं ऑप्शन ए म्हणतं. ऑप्शन बी बघूया. मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखाच असतो. आता बघा, सगळ्यांचं जे मेंटल ग्रोथ आहे, मानसिक क्षमता सारख्या वाढतात का, असं ऑप्शन 2 आहे, सारखाच वाढतात असं. तिसरं आहे व्यक्तींचं जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. आणि फोर्थ आहे सामान्यतः जन्म वयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतात. सो पहिली गोष्ट तर मानसिक वय ही फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड ब्रिनेट यांनी 1905 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी केली आणि यानुसार त्यांनी मानसिक वय याविषयी आपलं जे थेअरी आहे, जे विचार आहे ते मांडलेले आपल्याला दिसून येतं. इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की मानसिक वय हा जो आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो मानसिक वय बुद्धिमत्ता चाचणीद्वारे करण्यात आलेली हे सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षीपासून मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो, अशा प्रकारचं यांचं सिद्धांत आपल्याला सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतं. थांडाईट यांच्या विषयी आहे आणि स्पियर. आता बघा, थांडाईक यांनी एक सिद्धांत दिलेला आहे ज्याला आपण बहुकारक सिद्धांत म्हणतो आणि दुसरा आहे स्पियरमॅनचा सिद्धांत. आता स्पियरमॅनचं सिद्धांताचं नाव आहे द्विकारक सिद्धांत आणि थॉर्नडाईकचं सिद्धांताचं नाव आहे बहुकारक सिद्धांत. सो या दोनही सिद्धांतावर आपण बघतो की जसं की बहुकारक सिद्धांत थॉर्नडाईक आणि थॉर्नडाईकचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर स्पियरमॅन टीका करतात. सो त्या टीका संबंधित कोणतं असत्य आहे? ए, बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांची परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असतं.
बी आहे मज्जातंतू प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सी आहे बुद्धींचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहे. आणि ऑप्शन 4 आहे एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूतून अवलंबून असतं. सो इथे योग्य उत्तर आहे बुद्धींचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. हा विधान अयोग्य आहे, कारण आपण बघतो की यांनी जे आहे बुद्धी मापनाविषयी सिद्धांत जे आहे याचं घटक जे आहे ते सांगितलेलं आहे. याविषयी डिटेल आपण थेरीमध्ये सुद्धा बघितलेला आहे. समोरचा प्रश्न आहे की व्यक्तींमध्ये, आता बघा हा जो प्रश्न आहे, पर्टिक्युलर भावना प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन, जसं भावना आहे, भावनांचं प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता या संबंधित कोणतं विधान अयोग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए, व्यक्तीला स्वतःच्या भावनाची ओळख होणे गरजेचे आहे. बी आहे भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे यांचं व्यवस्थापन होणं गरजेचे असते. ऑप्शन सी आहे एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते. आणि ऑप्शन 4 आहे इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते. इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की इतरांच्या भावनाची ओळख होणे हे अनावश्यक असते. दुसऱ्यांच्या भावनांचा आपल्याला आदर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण ऑप्शन 4 जे आहे त्याला योग्य उत्तर आपलं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली, इथे जे आहे यापैकी कोणते अवधानाचे वैशिष्ट्य नाही. 4 ऑप्शन आहे. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. ऑप्शन बी, अवधानामुळे ज्ञानग्रहण आणि आकलन होते. ऑप्शन सी आहे एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही. आणि 4th आहे अवधान एखाद्या गोष्टींवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही. सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही. एकाग्र होत असते कारण अवधान म्हणजे काय, तर लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष केंद्रित करून ठेवणे, ठीक आहे, किंवा एखाद्या गोष्टींवर लक्ष देणे म्हणजे अवधान होतं. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. खाली दिलेले विधान जे आहे यापैकी धारणा संबंधित कोणतं नाही आहे. ए, आपण नुसत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते. बी आहे धारणा निरनिराळ्या पातळीवर असते. सी आहे कोणत्याही व्यक्तींची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही. आणि 4th आहे एका विषयाचं पठन संपताच दुसऱ्या विषयाचे पठन सुरू केले की धारणा चांगली होते. धारणा म्हणजे काय, तर एकाग्रता असं याचा अर्थ होत असतो. आणि या संबंधित आपल्याला दिसून येतं योग्य जे नाही, एका पठन म्हणजे एक वाचलं आपण, एक वाचल्या बरोबर आपण काय करू, त्यातून आपण काय गोष्टी समजून घेतलेल्या हे बघूया, आहे ना. लगेच आपण दुसरं जर आपण वाचायला सुरुवात केली तर ते योग्य होत नाही. त्यामुळे डी. नेक्स्ट क्वेश्चन सबोध विषयी विचारलेला आहे की यापैकी सबोध विषयी कोणतं अयोग्य आहे. ओके, सबोध म्हणजे काय, तर पूर्ण ज्ञान. ओके, कंप्लीट नॉलेज म्हणजे सबोध होत असतं. यासाठी 4 ऑप्शन आहे आपल्याला. ए, पुरेसे व स्पष्ट सबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. बी आहे इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडताना सबोध स्पष्ट आणि अचूक हवे. सी आहे मूळ सबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे सबोध सहजपणे स्पष्ट होतात. आणि 4th आपल्याला दिसून येतं की ज्ञान ग्रहणात सबोध फार महत्वाचे आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर, मूळ सबोध स्पष्ट नसतील तरीही पुढे सबोध सहजपणे स्पष्ट होतात. चला, नेक्स्ट प्रश्न आहे. जेव्हा अध्ययन करतात हा पर्टिक्युलर थॉर्नडाईट यांच्याविषयी यांनी जे सिद्धांत दिलेला आहे, जे नियम सांगितलेला आहे त्याविषयी प्रश्न आहे. ओके, सो थॉर्नडाईट यांनी म्हटलेलं आहे की एका नवीन परिस्थितीत जेव्हा आपल्याकडे पूर्व नॉलेज आपण वापरतो, म्हणजे जे प्रिव्हियस नॉलेज आहे त्याचा वापर करून जेव्हा तो प्रिव्हियस नॉलेज आपण नवीन परिस्थिती जुन्या ज्ञानाला जुळवून घेत असतो तर त्याला आपण काय म्हणूया. ए, प्रतिक्रियांच्या वैविध्यांचा नियम. बी आहे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. सी आहे मांडणी किंवा रचना. आणि डी आहे घटकांची पूर्वशक्ती. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रतिक्रियांच्या समानतेचे नियम. सो अशा प्रकारे
हे महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं प्रश्न. डॉक्टर आर्मस्ट्राँग यांनी मांडलेलं जे शास्त्र आणि विज्ञान तर्कासाठी जी प्रक्रिया वापरतो त्या पद्धतीला काय म्हणतात? ठीक आहे. सो आर्मस्ट्राँग यांनी वापरलेली पद्धत कोणती किंवा काय पद्धत आहे? संशोधन पद्धती ऑप्शन ए, समवाय पद्धती बी, परिसंवाद पद्धती सी आणि फोर्थ आहे समालोचन पद्धती. सो आर्मस्ट्राँग यांनी संशोधन पद्धती वापरलेली आहे, त्यामुळे ऑप्शन ए. सो आपण सुरू करूया आपल्या क्वेश्चनला. सो प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रात अध्यापन. आता बघा हा प्रश्न जे आहे औद्योगिक क्षेत्रात अध्यापन पद्धती म्हणजे नवीन कल्पना उपक्रम आहे ना, यासाठी आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार आहोत. सो आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन पहिला 4 ऑप्शन आहे, त्यापैकी पहिला बुद्धिमंथन पद्धती आहे, बी समालोचन पद्धती, सी व्याख्यान पद्धती आणि फोर्थ आहे दूरचित्रवाणी पद्धती. सो यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? व्हेरी करेक्ट आन्सर आहे बुद्धिमंथन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमंथन पद्धती काय आहे? तर मंथन पद्धती आपल्याला दिसून येतं की यामध्ये व्यक्ती आपसात मिळून जे आहे एखाद्या पर्टिक्युलर विषयावर चर्चा करीत असतात. ओके. आणि पर्टिक्युलर प्रश्न जो आहे औद्योगिक क्षेत्रात आपल्याला जर नवीन कल्पना जाणून घ्यायचं आहे तर आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार? तर ती बुद्धिमंथन पद्धत असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनाची प्रतिमाने, यावर आपल्याला जोड्या लावायचा आहे. सो अध्यापनाचे प्रतिमाने काय होतं? तर शिक्षण कृतींना मार्गदर्शन करणारा आराखडा जो असतो त्याला अध्यापन प्रतिमाने म्हणतात. प्रतिमान बघा, स्मरणशक्ती प्रतिमान, सृजनात्मक प्रतिमान, सामाजिक पृच्छा प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. उद्दाता म्हणजे त्याचे सपोर्टर कोण आहे, प्रतिपादक कोण आहे? अ विलियम गार्डन, ब वायरन, सी गॅगे आणि डी आहे जेरी ल्युकस. सो ऑप्शन बघा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, तर लक्षात घ्या स्मरणशक्ती प्रतिमान जे आहे जेरी ल्युकस यांनी दिलेला आहे. म्हणजे ए चा आपल्याला ड दिसून येईल. तर इथे बघा, इथेही अ मध्ये ड नाही, इथेही नाही. ऑब्व्हियसली हे दोन कट करून घ्यायचं. नेक्स्ट वन बघा, सो इथे आपल्याला दिसून येतं ड आहे आणि इथेही आहे. सर्जनात्मक प्रतिमान आपल्याला दिलेला आहे विलियम गार्डन यांनी. सो आपण अ सोबत जाऊया. सो अ आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसून येतं. ठीक आहे. सो यानंतर सामाजिक पृच्छा प्रतिमान आपल्याला दिसून येतं आणि सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन यांनी दिलेला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान गॅगे यांनी दिलेला आहे. सो हा IMP प्रश्न आहे, यातून आपल्याला नक्कीच आणखीनही प्रतिमाने विचारले जातात, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी होणार. नेक्स्ट आहे फ्राइड्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? आता बघा, यावर इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रियांवर हा प्रश्न आहे. आंतरक्रिया काय आहे? तर इंटरॅक्शन. आता जर मला सांगा आपण इंटरॅक्शन करीत आहोत, ठीक आहे. सो इंटरॅक्शन साठी आपल्याला 2 पर्सनची आवश्यकता आहे, म्हणजे इंटरॅक्शन साठी 2 घटक असतात. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे आंतरक्रियांसाठी. ए आहे यात कृतींवर भर दिला जातो, बी आहे यामध्ये निरीक्षण अनन्य साधारण महत्व असते, सी आहे निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात आणि 4 आहे या तंत्रात पाठाबद्दल निरीक्षण ताबडतोब विद्यार्थ्यांना सांगता येते. सो इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया होत असतं आणि यामध्ये आपण बघतो निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात. म्हणजे काय होतं, पर्टिक्युलर पर्सन 1 आणि पर्सन बी या दोघांमध्ये इंटरॅक्शन होताना दिसून येईल, त्यामुळे इंटरॅक्शनच्या माध्यमातून आपल्याला निष्कर्ष काढता येतो. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी, आता बघा हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये आपण बघतो की विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत करायचं आहे, तर विद्यार्थी संयमाने वागेल अशा प्रकारचं आपल्याला परिस्थिती राखायचं आहे. तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा पुढाकार घेऊया? ए व्यक्तिगत विकास प्रतिमान, बी आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान, सी आहे ज्ञान प्रक्रियात्मक प्रतिमान आणि डी आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अध्यापनाची प्रतिमाने यावर आधारित आपल्याला दिसून येतं. सो जेव्हा आपल्याला भावनिक विकासाला मदत करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना संयम बाळगायचा आहे, तेव्हा आपण काय करू, या विद्यार्थ्यांचं बिहेवियर जे असतं, वर्तन जे असतं, त्याला आपण ऑब्झर्व करू किंवा त्यामध्ये आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर दिसून येतं.
नेक्स्ट आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी कोणती विधान योग्य नाही. आता इथे डायरेक्ट प्रश्न अध्यापन अयोग्यतावर आहे. सो अध्यापन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायला हवं. ए आहे मुलांना अध्यापनासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. बी आहे त्यांना ऑप्शन बी आहे या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे लागणार. सी आहे त्यांच्याकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे. फोर्थ आहे वेगवेगळे स्मरण खेळ. आता बघा हा जो प्रश्न आहे अध्यापन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांवर आहे. ठीक आहे. सो यासाठी आपण काय करणार, ऑब्व्हियसली त्यांना जास्त वेळ देणार, त्यांना मनोचिकित्सक तज्ज्ञांकडे नेऊया, त्यांना वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून शिकवणार. तर काय अयोग्य आहे तर अमूर्ताकडून मूर्ताकडे नेणे. आता अमूर्त म्हणजे ज्यामध्ये आपण आपल्या इंद्रियांना वापर करू शकत नाही त्याला अमूर्त घटना असं आपण म्हणतो. सो नेक्स्ट प्रश्न आपल्याला मानसशास्त्रांविषयी विचारलेला आहे. यामध्ये आपण बघतो की 1957ला मूलगामित्व, ओघतेपणे, लवचिकता आणि उत्पादकता हे घटक जे आहे संशोधन करून कोणत्या मानसशास्त्रांनी समोर आणलेले आहे. ऑप्शन बघा आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. गिलफोर्ट आहे, टर्मन आहे, जॅक्सन व मेसिन आहे, गोपाल एस्के आहे. सो हा जो सिद्धांत आहे गिलफोर्ट यांनी दिलेला आहे, त्यामुळे ए इथे योग्य उत्तर आहे. परत आपल्याला इथे जे आहे मानसशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाविषयी जे डेफिनेशन केलेली आहे ते विचारलेलं आहे. नॉर्मन मम, ऑलपोर्ट, MA पहा ऑप्शन आपल्याला मानसशास्त्रज्ञ नॉर्मन मम, बी मध्ये आहे ऑलपोर्ट, सी मध्ये आहे MA मे, फोर्थ आहे ए ट्रॅकलर. ओके. व्याख्या बघा त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी व्याख्या दिलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं सामाजिक ब आहे व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना आणि वर्तन विशेष अभिवृत्ती. आता इथे तुम्हाला नॉर्मल मध्ये मला सांगायचं झालेलं तर इथे लक्षात घ्या. नॉर्मन मन काय म्हणतात व्यक्तिमत्वाविषयी हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिवृत्ती आणि अभिरुची आणि अभिवृत्ती. सो आपण अ साठी ब सोबत जाऊया. इथे बघा इथे कुठेच आपल्याला अ साठी ब दिसून येत नाही, फक्त ऑप्शन ए मध्ये दिसून येतं. ठीक आहे. सो ऑलफोर्ट काय म्हणतात व्यक्तिमत्वाविषयी. सो ऑलफोर्ट आपल्याला दिसून येतं की मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व आहे असं ऑलफोर्ट यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे. MA मे हे काय म्हणतात तर यांचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तींचे सामाजिक. नंतर आहे AA ट्रॅकलर, हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनांची गोळाबेरीज. तो हे व्याख्या आपल्याला विचारलं जातं, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होणार आहे हा प्रश्न. समोर आपण बघूया प्रायोगिक पद्धत आपण बघतो ना. सो या प्रायोगिक पद्धतीमध्ये कोणते घटक अयोग्य आहे. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ए आहे या पद्धतीतून पूर्वनियोजित वर्तनांचं वस्तुस्थितींचं निरीक्षण केलं जातं. बी आहे या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची असते. ऑप्शन सी आहे प्रयोजकाने प्रज्ञेवर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. 4 आहे पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रांवर प्रयोग केले जातात. आता इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आता प्रायोगिक पद्धत काय असतं, एक्सपेरिमेंटल पद्धती असतं, मेथड असतं आणि या पद्धतीमध्ये चर असतात म्हणजे व्हेरिएबल्स असतात आणि व्हेरिएबल्सच्या माध्यमातून आपण वस्तुस्थिती जाणून घेत असतो. ठीक आहे. यामध्ये 2 व्यक्तींची गरज असते. मला सांगा प्रयोगशाळेत आपण प्रयोग करीत आहोत तर यासाठी असं 2 आपल्याला घटक लागेल तेव्हाच आपण यामध्ये तुलना करू शकतो. ठीक आहे. सोबतच आपण हे फक्त जिवंत प्राण्यांवरच प्रयोग केलं जातं. ठीक आहे. आणि यामध्ये जे आहे ना पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा रिसर्चर जो असतो त्याचं पूर्ण नियंत्रण असतो, इथे अनावश्यक म्हटलं आहे, त्यामुळे सी आपलं अयोग्य उत्तर आहे. नेक्स्ट कडे आपण जात आहोत आणि नेक्स्ट आपल्याला प्रश्न आहे अध्यापन क्रियेस प्रगतीस कोणता विधान सहाय्यभूत ठरतं. म्हणजे जे अध्यापनाची क्रिया आहे ना यासाठी विचारलेला आहे. ऑप्शन 4 आपल्याला दिलेली आहे. एक आहे एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते. बी आहे जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ती अपकारक ठरते.
सी आहे शिकण्यासाठी प्रगती काही प्रमाणात व्यक्तींच्या अनुवांशिक पात्रतेवर अवलंबून असते. आणि फोर्थ आहे शिकण्याच्या योग्य पद्धतींचा सुपरिचय यातून होतो. आता बघा, आपण अध्यापन करतो तर या अध्यापन प्रक्रियेत काय महत्त्वपूर्ण ठरत नाही. सो ऑब्व्हियसली इंटरेस्ट असायला हवं. आपल्याला काही गुण आपल्याला अनुवांशिक मिळालेले असतं आणि सोबतच शिकण्याच्या योग्य पद्धतीचा जर आपण वापर केलेला तर नक्कीच त्याचा परिणाम होतो. त्यामुळे इथे बी, जी गोष्ट शिकायचं आहे त्याचं पूर्वज्ञान असेल तर आणखीन ती गोष्ट आपल्याला समजून येईल आणि इथे म्हटलेलं आहे ती गोष्ट आपल्या प्रगतीला अपकारक ठरते. त्यामुळे याला आपण योग्य उत्तर मानूया, कारण सहाय्यभूत नाही असा प्रश्न आहे. खालील प्रश्न आहे, खालीलपैकी व्यक्तिगत गरजा, ठीक आहे, व्यक्तिगत गरज काय आहे? ए प्रतिष्ठा, बी सुरक्षा, सी जोडीदारांची गरज आणि 4 आहे परावलंबित्व. सो व्यक्तिगत गरज आहे प्रतिष्ठा, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ज्ञानरचना संबंधित कोणतं तत्व यामधून समाविष्ट आहे? यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए, ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील आहे. बी, स्थानिक परिसरांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेत फारसा वाटा नसतो. सी आहे पूर्वानुभवाचे आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. आणि चौथा आहे सांस्कृतिक आंतरक्रियांद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे पूर्वानुभवाद्वारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. ठीक आहे, सो हा तत्व समाविष्ट आहे. ओके, नेक्स्ट आपण जाऊया. इथे बघा एक सिच्युएशन क्रिएट केलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की एखादा कारकून, हा समजा कारकून आहे आणि हा कारकुनाचा मालक आहे. हा मालक जे आहे त्याला काय करतो? रागावतो. आणि कारकून रागावले तर कारकून साहेबांवर रागावू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हा याच्यावर रागवणार, हा रागवू शकत नाही. याला कोणत्या प्रकारचं संरक्षण यंत्रणेत आपण मोडूया. आता बघा, हा झाला कारकून, हा झाला मालक आणि हा याच्यावर तर रागू शकत नाही म्हणून तो कोणावर राग काढणार? आपल्या बायकोवर काढणार. ठीक आहे, सो ही जी अवस्था आहे त्याला विस्थापन आपण म्हणतो. म्हणजे पर्टिक्युलर या पर्सन याच्यावर रागू शकत आहे पण हा पर्सन याच्यावर रागू शकत नाही म्हणून तो काय करत आहे? तिसऱ्यावर राग काढत आहे. त्याला विस्थापन असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर चिंता आहे, भीती आहे, दडपण आहे ना, आणि अशा प्रकारचं त्यांचं जर वर्तन आहे, वागणूक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायचं आहे तर आपलं कोणत्या प्रकारचं पद्धतीचा वापर करणार आहोत? ए, संशोधनात्मक मुलाखत करूया, निदानात्मक मुलाखत करूया, त्यासाठी आपण उपचारात्मक मुलाखत करूया, की माहितीपरक? आता माहितीपरक मध्ये फक्त इन्फॉर्मेशन आपण घेणार, रिसर्चवर आपण डिटेलमध्ये जाणणार. निदानात्मक मध्ये आपण कारण जाणून घेत असतो पण आपल्याला कारण माहीत असल्यावरच आपण उपचार करणार. आपल्याला माहीत आहे भीती आहे त्यासाठी आपण भीतीवर उपचार करणार. यामुळे याचं योग्य उत्तर आहे उपचारात्मक मुलाखत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? अ, विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. ब आहे ऑप्शन बी, विकास प्रक्रियेत व्यक्तींचे जैविक घटक अप्रभावी असतात. सी आहे प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. आणि चौथा आहे विकासाची गती प्राथमिक व्यवस्थेमध्ये कमी असते. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे आपण बघतो की हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी. TET एक्झामिनेशन मध्ये नक्कीच आपल्याला या प्रश्नांचा भरभरून फायदा होताना दिसून येईल.